Today we discuss about the chapter number 2, matrices. Okay. Introduction part. The theory of matrices was developed by the mathematician Arthur Cayley नावाच्या शास्त्रज्ञाने ही मॅट्रिक्सची थेरी काय केलेली डेव्हलप केलेली आहे. इट इज युजफुल द स्टॅटिस्टिक्स, इकॉनॉमिक्स, कॉम्प्युटर सायन्स, ऑपरेशन रिसर्च एक्सेट्रा. हे जे मॅट्रिक्स आहे हे आपल्याला स्टॅटिस्टिक्स मध्ये वापरता येतं, इकॉनॉमिक्स मध्ये वापरता येतं, कॉम्प्युटर सायन्स मध्ये वापरता येतं आणि ऑपरेशन रिसर्च मध्ये वापरता येतं. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ matrices? A rectangular arrangement of an m number in rows and columns. M rows and n columns. In m rows and n columns enclosing bracket, close bracket or open bracket is called matrix of order m by n. It can be written as m cross n. आता खाली सांगितलं each element of a matrix is an element of a matrix. Each element of a matrix is an element of a matrix. Matrix is denoted by capital letter ABCD. Elements are denoted by Aij, Bij, Cij. For example, A is equal to A11 Aij of order m cross n. असा पद्धतीने मॅट्रिक्स डिनोट केला जातो. कळलं मॅट्रिक्स म्हणजे काय? The rectangular arrangement of m and n number of numbers in m rows and n columns enclosing the square bracket is called matrix of order m by n. Each element of a matrix is an element of matrix, and matrix is denoted by capital letter, elements are denoted by small letters. Aij म्हणजे काय? Aij नथिंग बट व्हॉट? काय Aij म्हणायचं? तर ith rows I जो इंडिकेट करतो हा रो इंडिकेट करतो आणि हा जो आहे हा कॉलम इंडिकेट करतो. ith rows and jth कॉलम, जे हा कॉलम इंडिकेट करतो आणि I हा काय करतो? रो इंडिकेट करतो. एवढं आपण याचा आपल्याला पाहिलं आहे. ठीक आहे. आता पुढे जाऊ. अजून काय काय पाहिलं मी आता 11वीला, तर पुढचा भाग आपल्याला पाहिजे टाइप्स ऑफ मॅट्रिक्स. काय पाहिजे 11वीला? टाइप्स ऑफ मॅट्रिक्स. रो मॅट्रिक्स मग ऑल एंट्रीज इन रो. मग इथं 1 2 3. मी याची ऑर्डर कशी असते? ऑर्डर 1 बाय जे, म्हणजे किती पण असू शकते 1 बाय 3. मग फक्त 1 फिक्स राहतो. मग ऑल याचा जो मॅट्रिक्स आहे कसा असतो? पाहिजे रो मॅट्रिक्स. कळतंय ना? ओनली 1 रो. याच्यामध्ये फक्त ओनली 1 रो असते, 2 रो असू शकत नाही. तर 1 रोज त्याला मॅट्रिक्स काय म्हणायचं? रो मॅट्रिक्स. So matrix having only one column. असा फक्त only one column 1 2 3 इथे 1 2 3 करू. याची ऑर्डर 3 बाय 1. ठीक आहे. तर अशा मॅट्रिक्स काय म्हणतो आपण? कॉलम मॅट्रिक्स. झिरो मॅट्रिक्स. झिरो मॅट्रिक्स म्हणजे ऑल एंट्रीज 0 0 0 0. ऑल एंट्रीज 2 by 2 मॅट्रिक्स. ऑल एंट्रीज इन द मॅट्रिक्स आर 0. झिरो मॅट्रिक्स आर नल मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे काय? ith rows is equal to j columns. म्हणजे नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स काय झाले पाहिजे? सारखे झाले पाहिजे. मग आता त्याचे 1 2 3 4 हा कसा आला? 2 by 2. नंतर 1 2 3 4 5 6 7 8 3 by 2. ith रोज आणि कॉलम सारखे असेल तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? स्क्वेअर मॅट्रिक्स. डायगोनल मॅट्रिक्स. डायगोनल मॅट्रिक्स इट इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स and it has a diagonal elements only. मग आता कसं असेल? 2 3 4 0 0 0 0 0 0. याला डायगोनल मॅट्रिक्स म्हणलं तरी चालतं. आता स्केलर मॅट्रिक्स इट इज अ डायगोनल मॅट्रिक्स आणि सगळे एंट्री कशा असले पाहिजे? सारखे असले पाहिजे. त्याला काय म्हणू आपण? स्केलर मॅट्रिक्स. बघा डायगोनल मॅट्रिक्स इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स आणि स्केलर मॅट्रिक्स काय म्हणजे? इट इज अ डायगोनल मॅट्रिक्स. डायगोनल मॅट्रिक्स मध्ये डायगोनल एलिमेंट्स आर 0 आणि म्हणून सगळे एलिमेंट आणि डायगोनल एलिमेंट्स आर सेम. इट इज कॉल्ड स्केलर मॅट्रिक्स. त्याच्या खाली बघा आपण इलिप्टिकल आयडेंटिटी मॅट्रिक्स. इट इज अ डायगोनल मॅट्रिक्स किंवा स्केलर मॅट्रिक्स म्हणजे ऑल एंट्रीज आर ऑल डायगोनल एंट्रीज आर सेम इक्वल किंवा 1 म्हणून त्याला काय म्हणायचं? आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणा किंवा युनिट मॅट्रिक्स म्हणलं तरी चालू शकतं. त्यानंतर अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. आता अप्पर ट्रायंगुलर कशाला म्हणायचं? तर बिलो द डायगोनल एंट्रीज आर 0 इज कॉल्ड अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स.
म्हणजे फर्स्ट एंट्रीज बिलो द ट्रायंगल बघा अप्पर ट्रायंगल म्हणजे काय असतं तुम्हाला दिस इज मॅट्रिक्स इट इज अ पहिले इट इज काय असं पाहिजे इट इज अ स्केलर मॅट्रिक्स असलं पाहिजे सॉरी इट इज अ स्केलर मॅट्रिक्स मग काय 1 2 3 4 0 5 0 0 0 अप्पर ट्रायंगल मॅट्रिक्स करायला म्हणायचं बिलो द ट्रायंगल मॅट्रिक्स हा 0 त्याला करण्याचा अप्पर ट्रायंगल मॅट्रिक्स लोअर ट्रायंगल मॅट्रिक्स याच्या उलट 1 2 3 4 5 6 0 0 0 above the diagonal matrix are 0 त्याला लोअर ट्रायंगल मॅट्रिक्स म्हणतात ट्रायंगल मॅट्रिक्स तो अप्पर ट्रायंगल असतो लोअर ट्रायंगल असतो किंवा आपण त्याला काय म्हणू आयडेंटिटी मॅट्रिक्स दीज आर कॉल्ड ट्रायंगुलर मॅट्रिक्स किती प्रकार झाले 10 प्रकार झाले आता 11वा प्रकार सिमेट्रिक मॅट्रिक्स पण म्हणायचं A H G H G B नंतर F आणि C ओके मग आता याला काय म्हणू आपण कोणता मॅट्रिक्स म्हणायचं सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणजे काही नाही याच्यावर बोर्ड केलं तर सेम म्हणजे A I J थिंग गुड A J I मला जेवाय दे मला तुम्ही सारखं पाहत होतो म्हणून याची जी पोझिशन घालू काय A21 याची पोझिशन घालू काय A12 दोघं कसे सारखेच याची पोझिशन घालू काय A31 याची पोझिशन घालू काय A13 दोन सेम हे सेम म्हणजे याला काय म्हणतात AI एनिथिंग बट AJ ला सिमेट्रिक म्हणतात स्क्यू सिमेट्रिक कधी म्हणायचं मग आता असं मॅट्रिक्स आहे फक्त इथं चिन्ह बदललेले मग AI -10 AJ त्याला काय म्हणायचं स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणायचं आता डिटरमिनंट ऑफ अ मॅट्रिक्स म्हणजे काय समजा एखादं मॅट्रिक्स दिलं 1 2 3 4 आम्हाला मॅट्रिक्स दिला हे नाव तर त्याला डिटरमिनंट काढतो म्हणजे काय करतो त्याला एक व्हर्टिकल बार मध्ये आपण त्याचं वर्गीकरण करतो त्याला काय म्हणतो आपण डिटरमिनंट ऑफ अ मॅट्रिक्स सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय जेव्हा एखाद्या मॅट्रिक्सचा डिटरमिनंट काय येतो 0 येतो त्याला काय म्हणायचं सिंग्युलर मॅट्रिक्स आणि नॉन 0 येतो त्याला कोण म्हणायचं नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स काय म्हणायचं नॉन सिंग्युलर और नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स त्याचा आपल्याला इन्व्हर्स काढण्यासाठी फार उपयोग होतो आणि शेवटी पाहिलं आपण 15 नंबरचा प्रकार ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ट्रान्सपोज म्हणजे बघा A1 2 3 4 5 6 हा आपला मॅट्रिक्स आहे 80 इथे डॉक्टर लिहायचा तर रोजचं पालन मध्ये 1 2 3 4 5 6 त्याला काय म्हणतो आपण ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स असं कळलं सगळ्यांना ओके का ठीक आहे म्हणजे असे 15 प्रकार आपण पाहिले मॅट्रिक्स म्हणजे काय थोडक्यात पाहिलं प्रकारे थोडक्यात पाहिले नाउ algebra of matrix first of all is the equality of two matrix when two matrix are equal बघा समजा 1 2 3 4 is equal to A B C आणि फिर this matrix are equal matrix मग कधी कधी बनणार पहिले चेक करणार मी ऑर्डर सेम पहिले काय पाहिजे ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स दुसरी केस काय पाहिजे element corresponding element corresponding elements are also same order same element same आणि मग त्या मॅट्रिक्स काय म्हणायचं इक्वल मॅट्रिक्स म्हणायचं corresponding elements सारखे असतात आणि मग a ची किंमत 1 b ची किंमत 2 d ची किंमत 4 c ची किंमत 3 असं आपल्याला सांगता येऊ शकतो त्याला इक्वालिटी ऑफ टू मॅट्रिक्स असं म्हणलं जातं बरेच वेळा उपयोग होतो ठीक आहे त्यानंतर दुसरा प्रकारला आपण पाहतो मल्टिप्लिकेशन ऑफ बाय मॅट्रिक्स बाय स्केलर समजा तुम्हाला तर 5 हे दिलं आणि हे नावाचं मॅट्रिक्स मध्ये मला 1 2 3 4 तर 5 आपण कसं लिहिलं पाहिजे खासगी प्रत्येक एच्या एलिमेंटला मल्टिप्लाय करायचे 5 1 5 5 10 5 3 15 25 अशा पद्धतीने स्केलर मल्टिप्लिकेशन होत असतं नाव आता ऍडिशन ऑफ टू मॅट्रिक्स ऍडिशन सबट्रॅक्शन आपण याच्यामध्ये पाहिलं समजा A नावाचा मॅट्रिक्स आहे 1 2 3 4 B नावाचा मॅट्रिक्स आहे 2 3 4 5 6 7 आता मला सांगा इज इट ऍडिशन इज
possible or not? It is not addition is possible because of order are not same. मग ऍडिशन करण्यासाठी पहिले मुद्दा कोणता आहे? ऑर्डर सेम पाहिजे, तेव्हा ऍडिशन पॉसिबल आहे. मग ऑर्डर सेम आपण असं करू शकतो. आता मला ऍडिशन यांची करता येऊ शकते. मग ऍडिशन करताना ए बी कसं लिहायचं? 1 + b. तर ह्या दोघांची बेरीज होते 2 + 3, 2 + 1 3. ह्या दोघांची बेरीज होते 5. ह्या दोघांची होते करस्पॉन्डिंग एलिमेंटची बेरीज होते 8. इथं 10. दीज आर व्हॉट? काय म्हणतात? ऍडिशन ऑफ 2 मॅट्रिसेस. ओके. त्याच्यानंतर आपण काय शिकलो? सबट्रॅक्शन करायचं. त्याच्यामुळे काय करायचं? हा पुढच्या पाठीमागचा वजा करू शकतो आपण. याच्यातून हा वजा करा, -1 राहील. त्यातून हा वजा करा, -1 राहील. हा वजा करा, -2 राहील. हा वजा करा, -2 राहील. ओके. म्हणजे अशा पद्धतीने सबट्रॅक्शन देखील आपल्याला सहजरित्या करता येऊ शकते. मग ऍडिशन झालं, सबट्रॅक्शन झालं. नाव आता मल्टिप्लिकेशन. व्हेरी आयडियस मल्टिप्लिकेशन थोडक्यात आढावा आपण घेतोय. आता 2 मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. फ्रेंड 2 मॅट्रिक्स आर कंपेरेबल फॉर मल्टिप्लिकेशन. क्वेश्चन मग पहिलं काय पाहिजे? ऑर्डर नाही सांग. पहिलं काय पाहिजे? पहिल्याचा कॉलम ऑफ A is equal to row of B. And this condition, if this condition are same, the matrix always multiply to each other. समजा असं झालं बघा 1 2 3 4 A वाला मॅट्रिक्स आणि B वाला मॅट्रिक्स 1 2 3 4 5 6. आता याचं मतलब आपल्याला बेरीज करता गुणाकार करता येतो. कसं झालं रे? याची ऑर्डर किती? A having order किती? 2/2 plus B having order किती? 2/3. याचा कॉलम आणि याचा ऑर्डर कसा आहे? सारखाच आहे. आणि मल्टिप्लिकेशन होऊ शकते. त्याची ऑर्डर किती माहिती आहे? एक A B ची ऑर्डर किती? राहिले घटक ऑर्डर असतात. 2/3 ची ऑर्डर यायला पाहिजे. मग आता हा कसा करायचा ते सांग. म्हणजे इसेन्शियल गोष्ट कोणती? नंबर ऑफ कॉलम ऑफ मॅट्रिक्स इज इक्वल टू नंबर ऑफ रोज इन मॅट्रिक्स बी. हे जेव्हा सारखं असतं तेव्हा मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन होतं. आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊ ए बी. मग आता काय करतो? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. याचा गुणा करायच्यावर याचा गुणा करायच्यावर बघायची बेरीज 1 + 4. फर्स्ट रो सेकंड कॉलम 3 + 6. फर्स्ट रो थर्ड कॉलम 5 + 5. Second row first column 3 + 6. Second row second column 9 + 16. Second row third column 15 + 24. आणि आता बेरीज करायला 5 11 17 11 25 आणि 13. काय सांगू आले ऑर्डर किती? 2 rows and 3. आता उलट पॉसिबल आहे का? उलट बी ए बघतो. कॅन यू फाइंड द बी? बघा बी ए ची ऑर्डर किती? बी ए ची ऑर्डर किती बघा. तर ऑर्डर याची किती आहे रे? 2/3. ए ची ऑर्डर किती? 2/3. इज इट पॉसिबल? कॅन नॉट पॉसिबल. हे दोघं सारखे नाही. आणि बी ए पॉसिबल होणार लक्षात सांगायचं. म्हणजे पॉसिबल मल्टिप्लिकेशन केव्हा असतं केव्हा नसतं हे पण तुम्हाला सांगितलं. आता खऱ्या अर्थानं इयत्ता 12चा आपला सिलेबस पाहिजे आणि हे संपूर्ण पाहिलंय. आता 11वीचं 10th आढावा थोडक्यात घेण्याचा प्रयत्न केला. थोडक्यात रिव्हिजन घेतली. जे गरजेचं आहे ते पाहिलं. Elementary transformation. The elementary transformation of a matrix are 6 operations, 3 which due to the row and 3 which due to the column. 6 ऑपरेशन होतात. 3 रोच्या माध्यमातून होते आणि 3 कॉलमच्या माध्यमातून ऑपरेशन होत असतात. आता त्याच्यातलं काही ऑपरेशन्स आपल्याला शिकायचे. त्यातलं पहिलं ऑपरेशन 3च ऑपरेशन आपल्याला पाहिजे. इंटरचेंज ऑफ एनी 2 rows or any 2 columns. इंटरचेंज करायचे 2 rows आणि 2 columns. आपण हे इंटरचेंज ऑफ एनी 2 rows आणि एनी 2 columns हे आपण डिटरमिनंट मध्ये पाहिलेलं आहे. तसंच पाहिजे इफ वी इंटरचेंज द ith row and jth row. जर आपलं हे ith row jth row जर इंटरचेंज करायचं असेल ऑफ द मॅट्रिक्स आफ्टर दिस इंटरचेंज द ओरिजिनल मॅट्रिक्स
transfer into new matrix. It is denoted by Ri interchange with Rj. शॉर्टकट Rij आणि ड्यू टू द कॉलम ट्रान्सफॉर्मेशन करायचं असेल तर Ck इंटरचेंज विथ Ci और Cki असं म्हणलं तरी चालतं. एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. नेहमीचं 1 2 3 4 देन R12 करायला सांगितलं. R1 इंटरचेंज विथ R2. मग आता R1 म्हणजे कोण, तर ही आपली रो नंबर 1 R1 आणि R2 हे दोघांमध्ये इंटरचेंज करतो म्हणजे काय, R1 R2 जागे जातं, R2 R1 जागे जातं, म्हणजे रो इंटरचेंज झाले. ठीक आहे, ओके. आता C12 करायचं, याचं C12 हा नंबर C1 कॉलम आहे, हा C2 कॉलम आहे, जागा इंटरचेंज करायचं म्हणजे 2 4 आणि 1 3. ओके, हा आपला C1 मिळतो. आता मी हे चिन्ह इथं का दिलं असेल कोण सांगते मला. माझा जो A1 होता, हा जो मॅट्रिक्स होता, हा होता 1 2 3 4 आणि मला मिळालेला जो न्यू मॅट्रिक्स होता आफ्टर इंटरचेंज द रो तो होता 3 4 1 2. आता मी इथे इक्वल चिन्ह कधी लिहू शकतो, आपल्याला माहिती करस्पॉन्डिंग एलिमेंट्स सेम पाहिजे त्या इक्वल लिहू शकतो, बरोबर. हे सेम आहेत का, नाही हे सेम नाही आणि म्हणून आपले इक्वल लिहिता येत नाही, म्हणून आपण काय लिहितो त्याच्यासारखा सिमिलर टू ए, म्हणून आपण त्याला सिमिलरिटी साईड त्या ठिकाणी किंवा इक्वलंट म्हणून आपण कोणतं साईड म्हणायचं त्याला इक्वलंट, त्याच्यासारखं आहे. इट इज नॉट अ इक्वल, इक्वलंट आहे पण इक्वल नाही. कळलं, इक्वलंट कशामुळे, त्याची ऑर्डर सेम म्हणून इक्वलंट आहे. इक्वल होऊ शकत नाही, करस्पॉन्डिंग एलिमेंट सारखे असेल तर त्याला इक्वल मॅट्रिक्स म्हणतो, म्हणून त्याला इक्वल लिहितं नाही, म्हणून आपण कोणतं चिन्ह वापरलं येतं इक्वलंट साईड. ए इक्वलन्स टू दिस, कॉलम मॅट्रिक्स केलं तरी सेम होणार नाही. कॉलमचं दोन्ही एलिमेंट घ्यायचे इथं टाकायचे, इथं तरी टाकायचे. पहिला म्हणायचं काय म्हणायचं, इंटरचेंज ऑफ एनी रोज अँड एनी टू कॉलम्स. ही पहिली कंडिशन आपण त्याच्यामध्ये शिकलेलो एलिमेंट ट्रान्सफॉर्मेशन मधली. दुसरा प्रकार आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा, मल्टिप्लिकेशन ऑफ द एलिमेंट बाय एनी रो और एनी कॉलम और नॉन झिरो स्केल. म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ मेगा मॅट्रिक्स मग अशी पाहिलं होतं, पण आता एखाद्या रोला स्पेसिफिक किंवा एखाद्या कॉलमला आपल्याला मल्टिप्लाय करायचे, हे आपण हे देखील आपण कुठं पाहिलं आपल्या डिटरमिनंट नावाच्या चॅप्टरमध्ये आपण जास्त आठवलं पाहिलं ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे, इफ k इज अ नॉन झिरो स्केलर and the row I is to be multiplied by the constant k, then we multiply the every element of I. प्रत्येक एखाद्या रोला मल्टिप्लाय झालं त्या रो मधल्या प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करायला लागतं बाय द कॉन्स्टंट k and it is symbolically transformation denoted by ki, ki or ri can be transferred into ki. पण फॉर एक्झाम्पल दिले बघा की 0 2 3 4 असे एलिमेंट्स आहेत, तिथे सांगितले R2 कॅन बी चेंज 4 टाइम्स R2, म्हणजे सेकंड रोला काय करायचं तुम्हाला बदलायचं आहे, 4 पटीत बदलायचं आहे. मग काय होतं, पहिल्या रो मध्ये काही बदल करणार नाही, दुसऱ्या रो मध्ये 4 नाही बनायचं, म्हणजे इथे जरी 12 म्हणजे अशा पद्धतीची तो मॅट्रिक्स आपल्याला त्या ठिकाणी म्हणतो. फक्त एखाद्या रो मध्येच काय होतो, चेंज होतो. ठीक आहे. Then similarly, if any column of a matrix is to be multiplied by a constant, then we multiply the every element of the column by the constant. It is divided by k times ci, or ci can be changed k times ci. मग आता एक पॅटर्न दिलाय, तोच मॅट्रिक्स बघायचा. इफ मॅट्रिक्स 0 2 3 4 एलिमेंट्स आहेत, then c1 can be interchanged with minus times c1. आता मला -c1 ला -c1 करायचं आहे. फक्त पहिला कॉलम बदलणार आहे, दुसरा कॉलम तसंच राहणार आहे. याला मल्टिप्लाय केलं तेच उत्तर येईल, मात्र किती उत्तर मायनस नाही. या दोघांना लक्षात घेतलं. आता इट इज इक्वल टू अजिबात नाही, इट इज इक्वल टू म्हणजे कोणतं लिहिलं इक्वालंट, कोणतं लिहिलं त्याचे नवीन इक्वालंट. कळलं सगळ्यांना. म्हणजे दुसऱ्या केस मध्ये आपण काय पाहिलं, पहिल्या केस मध्ये फक्त ट्रान्सफॉर्मेशन पाहिलं, रो बाय कॉलम, सॉरी फर्स्ट रो सेकंड रो दोघांमध्ये इंटरचेंज 1 2 वगैरे असं पाहिलं. RI ते पाहिलं. ह्याच्यामध्ये काय पाहिलं, एखाद्या एलिमेंटला एखाद्या कॉन्स्टंटने मल्टिप्लाय करायचं पाहिलं, एखाद्या रोला एखाद्या कॉलमला मल्टिप्लाय करायचं पाहिलं. ठीक आहे, कॉलम इंटरचेंज केला, रो इंटरचेंज, हे 2 केसेस आतापर्यंत आपण पाहिलेल्या आहेत. तिसरी सगळ्यात इम्पॉर्टंट केस आपल्याला पाहायची आहे, इम्पॉर्टंट आहे तिसरी कंडिशन. 2 कंडिशन सिंपल आहे त्यामध्ये.
तिसरी कंडिशन लिटल डिफिकल्ट आणि ही ज्याला कळली त्याला मॅट्रिक्स चॅप्टर समजलं, इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफॉर्मेशन समजलं. ठीक आहे. ऍडिंग द स्केलर मल्टिप्लाइज ऑल द एलिमेंट ऑफ एनी रो ऑर एनी कॉलम. कोणत्या रोला किंवा कॉलमला काय करायचं, एखाद्या स्केलरने मल्टिप्लाय करायचं टू करस्पॉन्डिंग एलिमेंट ऑफ ऑदर एनी ऑदर रो ऑर कॉलम. मग काय करायचं, ऍडिंग एखाद्या रोला काय करायचं, एखाद्या स्केलरने मल्टिप्लाय करायचं, तो करस्पॉन्डिंग एलिमेंट बरोबर त्याची काय करायची, ऍडिंग करायची, रो किंवा कॉलम बरोबर ऍडिंग करायची, असा प्रकार आहे. आता इफ के इज अ नॉन झिरो स्केलर, तो सोडवलं के मल्टिप्लाय विथ आर आहे किंवा सी आहे. म्हणजे पहिल्या रोला आपण समजा के ने मल्टिप्लाय केलं आणि ऍडेड टू एलिमेंट आर जे सी जे देन ट्रान्सफॉर्मेशन इज डिनोटेड बाय आर जे कॅन बी ट्रान्सफर. कोणाला ऍड केलंय, आर जे मध्ये. आर जे बदलणार नाही, आर बदलणार नाही, आर जे बदलणार आहे. आर जे कॅन बी ट्रान्सफर आर जे प्लस के टाइम्स आर आहे किंवा सी जे प्लस के टाइम्स सी आहे. अशा पद्धतीने त्याचं ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे. मुद्दाम एक्झाम्पल घेतले समजण्यासाठी बारकाईने समजून घ्यायचं, अतिशय सोपं आहे. के ची किंमत किती घेतली आपली तर 2, म्हणजे 2 घेतली बघा. त्या या रो मध्ये के ची किंमत 2 घेतली आणि इथं काय घेतली, के ची किंमत आपण तो डायरेक्ट आपल्याला ठीक आहे किंवा के पहिल्या केस साठी 2 घेतलं आणि के घेतलं मायनस दुसऱ्या केस साठी. ठीक आहे. ओके. मग आता पहिला बदल करायचा R1 काय करता, R1 के आपली चेंज होणार. हा जो के हा पण तर रोला मल्टिप्लाय करायचा, सेकंड रोला मल्टिप्लाय करायचा आणि ऍड करून बरोबर करायचा, R1 बरोबर करायचा. मग R1 तुमचं काय होणार आहे, बदलणार आहे, R1 ट्रान्सफर होणार आहे. बघा R2 बदलणार आहे का, अजिबात बदलणार नाही, कारण की मल्टिप्लाय R2 ला करतोय ना, ऍड कोणाला करतोय, R1 मध्ये करतोय. बदलणार कोण आहे, R1 बदलणार आहे. म्हणजे R2 ऍज इट इज लिहिणार आहे 2 5 ऍज इट इज लिहिला. आता याला कितीने मल्टिप्लाय करायचंय, ही एंट्री लिहिताना बघा, ही मूळची एंट्री किती, R1 ची 1 प्लस 2 टाइम्स R2 ची करस्पॉन्डिंग एलिमेंट कोणता आहे 2. याला ऍड करायचं, याला मल्टिप्लाय करायचं. किती झाले 4, 4 + 1 किती झाले 3. इथं आपल्याला 3 असं एक त्याला नाही कळालं बघा, मूळची एंट्री इथं लिहिली 2 into हा करस्पॉन्डिंग एलिमेंट इथं घेतला. ओके. हे ट्रान्सफॉर्मेशन. आता जसं याला बदललं तसं याला बदलावं लागेल, कारण की संपूर्ण रो बदलतो. मग मूळची एंट्री किती येते 4 प्लस 2 into करस्पॉन्डिंग एंट्री किती खालची 5 आणि मग उत्तर काय काय येतं बघा. वरती आलं 4 निघाला म्हणजे 3 राहिलं, 10 आणि 4 14 झालं 2 आणि 5. अशा पद्धतीने आपल्याला करस्पॉन्डिंग एखाद्या रोचा मल्टिप्लाय करायचा, दुसऱ्या रो मध्ये काय करायचं, ऍड करून बदल करायचा, असं आपल्या लक्षात आलं पाहिजे. हे सगळ्यात खरी आहे इम्पॉर्टंट ट्रान्सफॉर्मेशन आहे. तिसरं आता सिमिलरली कॉलम मध्ये बघू. आता कॉलम लक्षात येईल तुमच्या बघा. कॉलम नंबर कोणाचा बदल होणार आहे, C2 मध्ये बदलणार. C1 बदलणार आहे का नाही, C1 ऍज इट इज आहे म्हणजे -1 आणि तो ऍज इट इज. आता बदलणार कोण आहे, C2 बदलणार आहे. कसा बदलणार आहे C2? मग C2 ची मूळची एंट्री किती येतं, मूळची एंट्री दिलेली एंट्री किती 4 प्लस -3 टाइम्स C1 ची करस्पॉन्डिंग एंट्री मागची एंट्री बघायची -1. किती उत्तर आलं 4 + 3 म्हणजे किती आलं, इथं आपले काय 4 प्लस -3 -1. इथं कोणती मूळची एंट्री जागेवर राहणार. ठीक आहे. तिथे लिहू आपण ते 4 प्लस -3 -1. इथं आपण उत्तर लिहिणार आहे. इथं काय दुसऱ्या केसला काय आलं, दुसऱ्या केसचं उत्तर कोणतं आहे, इथं दुसऱ्या केसचं उत्तर बघा. इथलं कॉलम नंबर जागेवर राहणार कोणता, सेकंड कॉलम जागेवर राहणार. वेट चुकतंय आपल्याला. पहिला कॉलम जागेवर राहणार, कोणता कॉलम जागेवर राहणार, पहिला -1 आणि 2 आणि दुसरा बदलणार. दुसरा बदलताना काय झालं, मूळची व्हॅल्यू किती 4 प्लस -3 आणि करस्पॉन्डिंग व्हॅल्यू किती -1. आता मूळची व्हॅल्यू किती घेतली 5 मायनस करस्पॉन्डिंग व्हॅल्यू किती येतं 2. मग आलेलं जे उत्तर आहे गुणाकार बेरीज करून दिल्याचे -1 हे बदलणार नाही. किती झालं 3 म्हणजे किती 3 प्लस 7 झाले. इथं -6 प्लस 5 उत्तर आलं -. म्हणजे अशा पद्धतीने तो बदल होणार आहे, ते आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. थोडंसं समजायला नॉर्मल प्रिन्सिपल पण इट इज व्हेरी सिंपल. काहीच करायचं नाही. कोणता रो बदलायचा त्याच रो मध्ये ऍडजस्टमेंट करायची, कोणता कॉलम बदलायचा त्याच कॉलम मध्ये ऍडजस्टमेंट करायची, कोणता रो बदलायचा त्या रो मध्ये ऍडजस्टमेंट करायची.
तसं या ठिकाणी पाहिलं तर हे फार सोपं आहे. ठीक आहे. पहा ह्या नोट्स आपल्याला लक्षात घ्यायच्या. नोट नंबर 1, आफ्टर द ट्रान्सफॉर्मेशन Rj change with Rj plus K times R1 Ri remains the same as the original matrix. मी सुरुवातीला तसं बोलतो. सुरुवातीला Ri चे जे आपल्या ज्याचा बदल करायचा नाही, ज्याचा वापर करायचा आहे त्याला K ने मल्टिप्लाय करायचं. ती रो पहिली तशीच आहे तशीच ठेवून घ्यायची. ठीक आहे. सिमिलरली फॉलो ट्रान्सफॉर्मेशन Cj can be transferred Cj plus K times Cr remains the same as the original matrix. Okay. Second case, after the elementary transformation, the matrix obtained is said to be equivalent to the original matrix. म्हणजे ट्रान्सफर मॅट्रिक्स केल्यानंतर मॅट्रिक्स जो मिळतो त्याला काय म्हणायचं आपल्याला इक्विव्हॅलेंट मॅट्रिक्स म्हणायचं. ओरिजिनल मॅट्रिक्स तो फक्त इक्विव्हॅलेंट असू शकतो, इट इज नॉट अ सेम. ठीक आहे. हे लक्षात घ्यायचं. आता याच्या माध्यमातून आपण काही प्रॉब्लेम सोडूया. पहा एक्झाम्पल नंबर 1. इफ अ मॅट्रिक्स is equal to 1 2 minus 1 3 upon 2 by 2 apply the transformation R1 करा. सोपं आहे. हे थोडं पद्धतीने तुम्हाला शिकवलं. A 1 0 minus 1 ऑपरेशन काय सांगितलं आपल्याला R1 can be changed R2. मग आता आपला A can be equivalence R1 करायचं म्हणजे -1 3 1 सिंपल एक्झाम्पल R1 2 by 2 काहीच करायचं नाही. इट इज व्हेरी सिंपल एक्झाम्पल. पहा एक्झाम्पल नंबर 2. आता सांगितलं काय ट्रान्सफॉर्मेशन की बाकी पाहिजे. आपला ट्रान्सफॉर्मेशन C1 कॅन्सल C1 plus 2 times C3. C3 वर काय करा 2 ने मल्टिप्लाय करा. ऍड वर C1 करा आणि कोण बदला C1 बदलायचा. ओके. आणि गिवन मॅट्रिक्स गिवन A is equal to दिलं 1 0 2 2 3 4. आता ऑपरेशन C1 can be changed C1 plus 3 times C3 सॉरी 2 times C3. बघा कोणता कॉलम बदलणार आहे हा प्रश्न आपल्या सुरुवातीला पडला पाहिजे. तर इथे कळायला पाहिजे वर पहिला कॉलम बदलतोय, बाकीचे दोन ऍज इट इज द्यायला सांगितलेले आहे. आपण वैयक्तिक डोकं लावायचं काय दुसरं काही थोडा अंतर ठेवला 0 2 3 4. सेकंड कॉलम आणि थर्ड कॉलम मी आणखी दिले. आता हा कॉलम लिहायचा मला C1 कसा लिहायचा आहे पहिला C1 ऍज इट इज. पहिले C1 ची एंट्री 2 टाइम्स करस्पॉन्डिंग C3 ची एंट्री किती 2 असं लिहायचं आहे C1. C2 का C1 चा हा दुसरा एलिमेंट कसा लिहायचा आहे 2 ऍज इट इज 2 टाइम्स करस्पॉन्डिंग एंट्री थर्ड कॉलम मध्ये एंट्री लिहायची झालं. आणि मग एक कसं दिसत आहे मग तर उत्तर आलं याचं 5 0 2 इथं आलं 8 आणि 2 10 10 3 4. आपलं काय संपलं आपलं ऑपरेशन संपलं. हे जे लक्षात कळतंय. ठीक आहे. सोल्युशन A be the given matrix 1 2 minus 1 3 minus 2 5. apply R1 पहिला R1 म्हणजे काय करायचं याच्यामध्ये रो फर्स्ट रो सेकंड रो फर्स्ट रो करायचे. म्हणजे सेकंड रो पहिली जाणार ती फर्स्ट रो होणार आणि फर्स्ट रो होणार ती सेकंड रो होणार. आता ऍड देर वी अरेंज त्याच्यानंतर काय आपल्याला सांगितलं ते झाल्यानंतर याच्यावर काय करा C1 ट्रान्सफर करायचं. C1 कॅन बी चेंज C1 plus 2 times C. ओके. आता कोणता बदलणार आहे कोणता कॉलम बदलणार आहे तो बदलणार आहे पहिला कॉलम. मग पहिला कॉलम लिहिणार नाही बाकीचे दोन्ही जणांना लिहून टाकतो. ओके. आता काय होईल पहिला कॉलम कसा आहे पहिले मूळची एंट्री 3 मूळची एंट्री 3. ठीक आहे. मूळची एंट्री किती 3 प्लस 2 टाइम्स करस्पॉन्डिंग एंट्री किती ती C ची 5. मूळची एंट्री किती 1 प्लस 2 टाइम्स करस्पॉन्डिंग एंट्री 1 आणि मग उत्तर काय टाकतो A कॅल्क्युलेट ट्रान्सपोज 30 minus 2 5 इथं आलं -1 2 -1. अशा प्रकारचं याचं ट्रान्सफॉर्मेशन केल्यानंतर गिवन मॅट्रिक्स हा या पद्धतीने दिसणार आहे. ठीक आहे. ओके.
म्हणजे पहा एकाच वेळी दोन दोन ट्रान्सफॉर्मेशन जर दिले असेल तर काय अडचण होणार नाही. पहिलं ट्रान्सफॉर्मेशन करून घ्यायचं आणि त्यानंतर दुसरं ट्रान्सफॉर्मेशन या ठिकाणी वापरता येऊ शकतं. वापरताना काय हे आता हे आपण हे सगळं नीट बसणार नाही. याच्यावरून डायरेक्ट हे ट्रान्सफॉर्मेशन दिलं की आपल्याला डायरेक्ट हे केस द्यायचं, डायरेक्ट शिकायचं. ठीक आहे, ओके.